भजन ऐकत बसतात कीर्तन जरा तळतळीने घोषणा द्या हे करा बोला जरा जशी महिला बोला ना बोलणार आहे कुठं बोला जरा उठा उठा चला पटपट बोला ना काय निर्णय चला पटपट सुरू करा काशीनाथ हो काशीनाथ आपल्याला आपण एक किलोमीटर यांना वाटतंय तुमच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडे लेखी हे पाहिजे किती दिवसात होणार आहे. आपण 1.5 वर्ष झाला खेळ सुरू आहे काढली आणि आपल्या इथे एक वेगळा पद्धत आहे की भावाचं मुलींना आपण घ्यायला तयार आहे. आम्ही त्याचा बाकी तुमच्या तुम्ही असं करा त्या कल्याणीकडे जा. कल्याणी म्हणतो आमचं काय घेणं नाही शेतकऱ्यांनी. आता त्यांनी सांगितलं एमआयडीसीकडे जा. आम्ही आलो एमआयडीसीकडे दोघांची बसून ठरवा काय करायचं. महत्वाचं म्हणजे यांनी कमिशन खाल्लं. तुमच्या जमिनी घेतल्या 12 लाखांनी एकर 15% आणि यांना दिले 25 लाखांनी आणि आता कंपनीला काय भाव निघतंय काय भाव निघते दोन कर आता सरकारने याची दखल घ्यावी आणि लोकांच्या भावे आता लाखो शेतकरी आहेत आणि तुमच्या भागात लाखो शेतकरी उभं राहील. जर तुम्ही त्या कामाची अंमलबजावणी मागतोय आपण मूळ दिसतो आणत नाही. स्वाभिमानी हे आंदोलन नेमकं कशासाठी छेडलेलं आहे काय नक्की मागणी आहे? 2007 सालापासून खेड तालुक्यामध्ये कन्नेरसर, दावडी, निमगाव, गोसासी व इतर परिसरातल्या जमिनी SEZसाठी शासनाने एमआयडीसी मार्फत बाबा कल्याणीकरता अधिकृत केल्या. त्यावेळेस लोकांना शेतकरी आदिवासींना 15% जमीन परतावा स्वरूपात विकसित जमिनी देण्याचं त्यांनी मान्य केलं होतं करारनामा. ना शेत झालं ना परतावा आला ना कुठल्या प्रकारचं आश्वासनाचं पालन केलं गेलं. मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी ह्यांनी 6 ते 7 लाख रुपये एकरने घेतल्या. या जमिनी आज ते 1 कोटी रुपये एकरने विकत आहे. शेतकरी त्याच्या परताव्यासाठी झगडतोय आणि 15% न्यायिक मागणी आहे शेतकऱ्यांची. त्यासाठी मागच्या वर्षी पदयात्रा काढली. भर उन्हामध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी चाकणपासून खेडपासून ते पुण्यापर्यंत पायी आला. माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं. 2-3 वेळेस बैठकी झाल्या. माननीय उद्योगमंत्र्यांनी आश्वासन दिलं की शेतकऱ्यांना अन्याय झाला आहे. मात्र हे सगळे एकमेकांकडे चालढकल करत आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हणावं की तुम्ही एमआयडीसीकडे जा. एमआयडीसी म्हणते की आमचे काही नाही तुम्ही कल्याणी समूहाकडे जा. हे तिघं एकमेकांकडे फिरोफिरी चालू आहे.